नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे गुरुवारी नाशिकला आल्या होत्या, पण महिला मेळाव्याला गर्दी न जमल्याने हा प्रचाराचा मेळावा रद्द करावा लागला। खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठीची नीलम गोरे यांची सभा रद्द करण्याची नामुष्की अखेर शिवसेना शिंदे गटावर नाशिकमध्ये आली। खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार होता। या मेळाव्याची तयारी 2 दिवस आधीच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती। यावेळी 7 ते 8 हजार महिला उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले होते। प्रत्यक्षात महिला पदाधिकाऱ्यांना किती गर्दी जमा करणार अशी विचारणा केल्यावर या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या यादीनुसार 500 ते 600 महिलांचीच गर्दी होणार असल्याची संभावना होती। त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी झाली। विविध उपाय करूनही 7 ते 8 हजार महिला उपस्थित ठेवणे अशक्य होते। पदाधिकाऱ्यांच्या मर्यादा लक्षात आल्यावर ऐनवेळी पक्षाने आपला प्रचार मेळावा रद्द केला। खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठीची नीलम गोरे यांची सभा रद्द करण्याची नामुष्की शिवसेना शिंदे गटावर आली।